नमस्कार मंडळी. आपल्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. हा आल्याचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती आपण मला वाटतं की पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये दिसतोय. ह्याच्या अगोदर पण आलं केलं होतं, जिंजर केलं होतं, पण तिन्ही वेळा ह्याच्या अगोदर 3 वेळा लावलं, 3 वेळा लॉसमध्ये होतो. एक गाडी म्हणजे 500 किलो 7,000ला लास्ट इयरला पण विकलेलं होतं आणि ह्या वर्षी तीच एक गाडी म्हणजे 500 किलो 70,000ला आपण विकतोय. त्यामुळे ह्या वेळेला आपल्याला त्याच्यात प्रॉफिटेबल स्टेज दिसते आणि शेती म्हणजे एक जॅकपॉट सारखं आहे. लागला तर 6 आहे, नाही तर आउट पण आहे. पण आलं कन्सिस्टंटली ठेवलं तर जिंकतोय. आता आपण जी दापोलीवरून रोपं आणलेली होती, रोपं लावताना आपल्याला शेणखत टाकायचं आहे. तर जे काही आपण गोठा आहे त्या गोठ्याच्या बाजूला शेणखत स्टोअर करतो, ते ह्या ट्रॉलीमध्ये भरून घेऊन जायचं चाललंय आणि मग ही त्या रोपांसाठी आपण यूज करत असतो. आता ह्या गोठा असल्यामुळे आपल्याला बाकीचा खर्च नाही आहे, म्हणजे दुसऱ्याकडून शेणखत आणा आणि मग ते टाका असे काही गरज नाही आहे. त्यामुळं ही एक इकोसिस्टीम बनवायचा आपण प्रयत्न करतोय की गोठा आहे, त्यातून सेंद्रिय खत आहे आणि या सेंद्रिय खतातून आपला जमीन पण चांगली राहते, उत्पन्न पण चांगलं मिळते आणि बाकीचा एक्सपेन्स पण आपला कमी होऊन जातो. पण जेवढं आपण विचार करतो तेवढं इझी नाही आहे. हे लोक किती हार्डवर्क करतात बघा. ह्यांना हे भरायचं आहे, परत तिकडे ते डम्पिंग करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि 24 तास मेहनत करणारी ही माणसं आहेत. म्हणजे ना ऊन वारा पाऊस असं काय समजत नाही, कंटिन्युअसली हे सगळं करत असतात. मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्यावर कोणती माणसं काम करतात आणि कशी करतात, त्याच्यावरती तुमच्या शेतीचं उत्पन्न आणि सक्सेस अवलंबून आहे. सुरुवात जेव्हा केलेली शेतीची तेव्हा शेती अशीच पडून आहे, काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपण हे सागाची शेती केलेली होती. आणि मी असा विचार केलेला की अरे कोण येणार गावी, आपण तर मुंबईमध्ये एवढे बिझी आहे, पण शेत पडून राहण्यापेक्षा आपण काहीतरी लावूया, येईल तर येईल, नाही तर नाही, असा हा कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये आपण साधारण 3,500 सागाची झाडं लावलेली होती. हा एक प्लॉट दिसतोय, अजून एक प्लॉट आहे. ही सागाची झाडं 12-15 वर्षानंतर परमिशन घेऊन विकता येतात. त्याच्यामध्ये काही आपल्याला 2 पैसे मिळतील तेव्हाच तेव्हा. पण आता हा प्लॉट चांगला बघण्यासारखा आहे आणि चांगल्या हाईटला पोचलेली झाडं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण जसं बोललो की गोठा आपण तो बनवला आहे, त्याच्यामध्ये जनावरांना हे खायला द्यायला लागतं. त्याच्यामध्ये आपण कुट्टी पण करतो, ती एक मशीन आहे, त्या कुट्टीने पण करतो. पण जेव्हा ह्यांना एकदम अर्जंट असतं, खूप सगळी कामाचा लोड आहे, हे फक्त एवढंच जनावरांचीच काळजी घेत नाही तर ह्यांना बाकीचं शेतामधली पण इतर कामं करायची असतात. त्यामुळे ते एकदम झटपट काम करण्यासाठी हे त्या कुऱ्हाडीने हे तोडून लगेच जनावरांच्या पुढे टाकत आहेत. ॲक्च्युली कुट्ट्या केल्यानंतर वेस्टेज कमी होतं, पण सध्या हे फास्ट फॉरवर्डमध्ये हे केलेलं आहे. आणि असं बोलतात ना की तुम्ही जर वेळेवरती सगळ्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला चांगलं आउटपुट मिळतं. त्याचप्रमाणे ह्यांचं हे जीवन पण त्यांना वेळेवरती द्यायला पाहिजे, तेव्हाच यांच्याकडून जे काही आपल्याला दूध मिळेल किंवा काय उत्पन्न मिळते ते चांगलं मिळेल. 3 गायी आहेत, एक छोटासा बैल आहे आणि बाजूला म्हैस वगैरे आहे. तर हा गोठा हा पुढे जाऊन एक्सपांड होणार आहे, तर त्याच्या अगोदरची ही तयारी आहे. पुढचा प्रवास आहे हा पन्हाळगडाचा. जे आलं तुम्हाला मी दाखवलं ते जुनं आलं होतं, पण आता जे तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये हे नवीन आलं आहे. 4 एकरचा प्लॉट आहे आणि जसं मी बोललो की प्रत्येक वर्षी आलं लावायलाच पाहिजे. कधीतरी ते 6 नंतर कधीतरी आउट, पण 3-4 वर्षानंतर, 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी ती सायकल येतेच. म्हणजे 7,000मध्ये जर विकलं जातं कधी, तर कधी 70,000मध्ये विकलं जातं. शेअर मार्केटप्रमाणे हे वरखाली होत राहतं. त्यामुळे आपण कन्सिस्टंटली हे लावत जातोय, प्रत्येक वर्षी हे लावत जातोय. बऱ्यापैकी अनुभव आलाय, काय चुकलं हे आपल्याला कळलंय. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण अजून चांगल्या प्रकारे लावायचा प्रयत्न करणार आहोत. आल्याला असं बोलतात, आलं तर आलं, नाही तर गेलं. त्यामुळे मागचा जो जुना प्लॉट दाखवला त्याच्यामध्ये आपल्याला 100% प्रॉफिट मिळेल. आता ह्याचं आपल्याला कळेल की काय होणार आहे, काय नाही होणार आहे. लेट्स सी.
हा शिवनेरीवाला प्लॉट आहे आणि मी हे सगळे किल्ल्यांची नावं अशासाठी दिलेत की प्रत्येक माणसाला एक गड दिलाय. प्रत्येक गडावरती एक फिक्स माणूस असल्यामुळे त्याची जबाबदारी आहे. मी असं म्हणेन की जर शिवाजी महाराजांच्या टाइमामध्ये जर एखाद्या गडावरती जर एखाद्या माणसाला अपॉइंट केले, नेमणूक केले, तर तो पूर्ण जबाबदारी घ्यायचा. तसंच आपल्या इथली माणसं आहेत ना 100% जबाबदारी घेतात. त्यांचं हे काम आहे ह्याच्यामधलं तण काढणं, याची स्वच्छता ठेवणं, याचं प्रोडक्शन वाढवणं आणि त्यांची आपापसामधली कॉम्पिटिशन पण आहे. जेवढे गड आहेत जेवढी माणसं आहेत त्यांच्यातले आपापसातली कॉम्पिटिशन पण आहे. प्रत्येक महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटी आपण त्याच्यामध्ये एक विनर काढतो. त्या विनरला थोडंफार कॅश बेनिफिट्स असतात आणि फेलिसिटेशन असतं की बाबा खूप चांगलं चालू आहे म्हणून. ॲक्च्युली हे असं करायला लागतं कारण जर कॉम्पिटिशनच नसेल, चढाओढच नसेल तर मग माणूस एवढा काही खास परफॉर्म नाही करणार. पण नशिबाने आपल्याकडे जी माणसं आहेत ती खूप छान मेहनत करतात आणि ह्या वर्षी ऊसाचं उत्पन्न पण आपल्याला चांगलं मिळेल असा अंदाज आहे. पुढचा पार्ट हा कोंढाणा आहे आणि कोंढाण्याच्या भागामध्ये आपण काही लावतोय. तर काय लावलंय? ऊस आहे. ॲक्च्युली हा ऊस जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कटिंग होणार आहे. त्याच्या अगोदरची ही परिस्थिती म्हणजे अजून आपल्याकडे 6 महिन्याचा टाइम आहे आणि ह्या 6 महिन्यामध्ये आपण ह्याला अजून डबल टिबल साईजवरती न्यायला पाहिजे. त्यासाठी आता नियोजन चालू आहे. पण मला वाटतं की ही परिस्थिती अजून चांगली होऊ शकते. तर मंडळी, कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.